शिंदेंनी सुरू केलेली आणखीन एक योजना बंद होते की काय अशी चर्चा आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना बंद होणार असल्याची चर्चा जोर धरतीये। आनंदाचा शिधा यानंतर माझी शाळावर लाल शेरा उमटताना दिसतोय, तशी चर्चा जोर धरतीये। याआधी शिक्षण विभागातील स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, पुस्तकातल्या वयांची पानं हे निर्णय सुद्धा मागे घेण्यात आलेले होते। त्यानंतर आणखीन एका योजनेवर काट मारण्यात येते। धार्मिक पर्यटन अशी एक योजना त्यांनी आणली होती, ती योजना बंद केली। शिक्षणाच्यासाठी काही योजना आणल्या होत्या, त्या त्यांनी बंद केल्या। आनंदाचा शिधा ती योजना बंद केली। याला दोन प्रमुख कारणं असतील। एक, फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत, इलेक्शन संपलं की विषय संपला। नाही तर दुसरे कारण असू शकतं की आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात, कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता। ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते। मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं। या दोन प्रमुख कारणांमुळे या सर्व योजना बंद केल्यात। पण आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की लोकांचा फक्त वापर करून घेतला गेला, मताचा वापर करून घेतला आणि वापर केल्यानंतर हे मात्र लोकांना हे विसरून गेलं। हे सरकार श्रीमंताचं सरकार आहे, कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे, गुंडांचं सरकार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।